सरकारकडे आहे विनंती आहे। बाब क्रमांक 77 पृष्ठ क्रमांक 53 जलसंपदा खात्याचा विषय आहे। माननीय जानकर साहेबांनी जो विषय मांडला तो अत्यंत गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। राजेवाडी तलाव हा इंग्रजकालीन तलाव आहे आणि त्याची क्षमता 3 TMC ची होती जेव्हा बांधकाम केलं तेव्हा। 1971 ला सिल्टेशन सर्वे झाला आणि त्यामध्ये जवळपास 1609 दशलक्ष घनफूट गाळ साचलेला आहे हे निदर्शनास आलं। 71 नंतर आता 2024 आहे, जवळपास 52-53 वर्ष झाली। तर ज्या तलावाची क्षमता 3 TMC होती त्यापैकी अर्धा तर गाळ 71 साली साचला होता आणि आता त्याच्यानंतर 50-52 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्यामुळे आता तिथं ज्या पद्धतीने गाळ आहे तो काढणं शक्य नाही किंवा तिथं आता जिहे कट्यापूरच्या योजनेचंही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते परवा जलपूजन झालं। माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावानं ती योजना सुरू झाली। त्याचं पाणी आता राजेवाडीमध्ये येणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की राजेवाडीचा तलाव हा टेल टँक म्हणून राज्य सरकारने त्याला मंजुरी द्यावी आणि आटपाडी तालुक्यासाठी 1 TMC पाणी राखीव करावं अशा पद्धतीची मागणी मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे करत आहे। राजेवाडी तलावचं बॅकवॉटर हे 16 किलोमीटर आहे आणि त्या काळामध्येच जमिनी आजूबाजूच्या जमिनी या संपादित केलेल्या आहेत आणि म्हणून आता आपल्याकडे अशी माझी मागणी आहे की 1.5 फुटानं जो तिथं सांडवा आहे त्याची उंची वाढवली होती पूर्वी आणि त्यामुळं जवळपास बऱ्याच पाणी साठ्यामध्ये फरक पडला होता। तर आता आपल्याकडे अशी विनंती आहे की किमान 5 फूट राजेवाडी तलावातील जो सांडवा आहे त्याची उंची वाढवावी, त्याबाबतचा सर्वे राज्य सरकारनं करून घ्यावा आणि तिथं जे आता मोटारी वगैरे बंद केलेल्या आहेत, मासेमारी करणारी लोकांनी तिथल्या शेतकऱ्यांचा वाद सुरू आहे, प्रशासनानं त्यामध्ये हस्तक्षेप करून तो वाद सोडवून घ्यावा अशी आपल्याकडे विनंती करतो।